नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। अपकमिंग टीईटीसाठी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आपल्या या सिरीजला सुरुवात करतो। सिरीजमध्ये काय आहे तर एक क्वेश्चन टार्गेट केलेला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड 5 क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहे। सोबतच आणखी 5 क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्कसाठी सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत। म्हणजेच 10 क्वेश्चन्सची ही सिरीज आहे। एक बाक आणि एक स्टूल यांची एकूण किंमत 2125 आहे। बाकापेक्षा स्टूल 225 रुपयाने स्वस्त आहे, तर दोन बाकांची किंमत किती? या ठिकाणी दोन वस्तू देण्यात आलेल्या आहे, एक आहे बाक आणि दुसरा आहे स्टूल। हा समजा जर बाक असेल आणि हा एक काय आहे तर स्टूल आहे, हा काय आहे तर बाक आणि हा आहे स्टूल। यांची एकूण किंमत 2125 आहे। म्हणजे दोघांची जर किंमत केली तर 2125 रुपये आहे। बाकापेक्षा स्टूल 225 रुपयाने स्वस्त आहे। म्हणजे आपण या ठिकाणी दोन पद्धतीने म्हणू शकतो की बाकापेक्षा स्टूल म्हणजे ह्या बाकापेक्षा स्टूल किती रुपयाने स्वस्त आहे तर 225 रुपयाने स्वस्त आहे। म्हणजे निश्चितच बाक हा जास्त रुपयाचा असेल आणि स्टूल हा कमी रुपयाचा असेल। मग कितीने आहे तर 225 रुपयाने स्वस्त आहे। तर दोन बाकांची किंमत किती? या ठिकाणी दोन बाकांची किंमत, एका बाकाची किंमत, तीन बाकांची किंमत, चार बाकांची किंमत काही विचारलं जाऊ शकतं। त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एका बाकाची किंमत काढावी लागेल, नंतर मग दोन बाकाची किंमत आपल्याला मल्टिपल करून काढता येईल। या ठिकाणी काय करायचं, किती रुपयाने स्वस्त आहे तर ती जी व्हॅल्यू आहे ते टार्गेट करायची। 225 आहे, एकूण किमतीमधून 225 रुपीज मायनस करायचे। मायनस केल्यानंतर इथं 0, या ठिकाणी सुद्धा 0, या ठिकाणी 11तून 2 गेले 9 राहिले आणि इथं येतं या ठिकाणी 1। ओके, 1900 रुपये आहे। आता 1900 रुपये जे आहे तर हे तर झाले 225 रुपयाने स्वस्त। 1900 रुपये दोन भागामध्ये डिवाइड करायचे, अर्धे अर्धे। म्हणजे याचे जर दोन भाग केले तर एक येतं 950 आणि दुसरा येतो 950। म्हणजे 950 अधिक 950 म्हणजेच होते 1900। जे काही वजाबाकी केल्यानंतर जी व्हॅल्यू येत असते त्याला दोन भागामध्ये डिवाइड करायचं इक्वली, 950 950। आता दोन बाकांची किंमत जर तुम्हाला काढायची असेल तर सर्वप्रथम एका बाकाची किंमत आपल्याला काढावी लागेल। ते म्हणजेच काय की हे जे 950 आहे, हे 950 या दोन पैकी एक 950 टार्गेट करायचे, 950 घ्यायचे आणि जेवढे रुपयाने स्वस्त असेल तेवढे रुपये त्याच्यामध्ये ऍड करायचे 225। मग येते बाकाची किंमत। कशाची? बाकाची किंमत। पण एकाच बाकाची किंमत येते, एका। आता याचं काय येतं 0 5 म्हणजे 5, 5 2 7, 9 2 किती 11, 1175 रुपयाचा एक बाक आहे। 1175 रुपयाचा एक बाक आहे। आणि दुसरा जो आहे तर 950 रुपयाचा काय येतं तर याच्यापेक्षा 225 न कमी करून टाकायचे तर तेवढ्या रुपयाचा काय येतो तर बाक येतो। म्हणजे मायनस जर या ठिकाणी 225 जर केले तर 0, या ठिकाणी काय येतं 5 आणि या ठिकाणी काय येतं 9, 950 रुपयाचा स्टूल येतो। स्टूलाची किंमत 950 रुपये, बाकाची किंमत 1175 रुपये। आपल्याला विचारलं काय तर दोन बाकाची किंमत विचारली, 1175 अधिक 1175 म्हणजेच येते आन्सर त्या ठिकाणी 1175। एका बाकाची किंमत, दुसऱ्या बाकाची किंमत सुद्धा 1175। बेरीज करा किंवा गुणाकार करा, दोन्ही चालतं। या ठिकाणी 7 2 14 1 15, हा चौला 1 3 म्हणजे 2, 2350 रुपये दोन बाकांची किंमत आली। सो या ठिकाणी 2350 रुपये आन्सर येते। मित्रांनो, आपल्याला काढायचं कसं आहे की अशा पद्धतीचं जर का क्वेश्चन विचारला, दोन बाकाची किंमत, तीन बाकाची किंमत, एका बाकाची किंमत जर का विचारलेली असेल तर आपल्याला एकूण किंमत टार्गेट करायची। एकूण किंमतीमधून जेवढ्या रुपयानं स्वस्त स्टूल असेल तेवढे त्याच्यातून वजा करायची। वजा केली आपण, वजा केल्याबरोबर 1900 रुपये झाले। त्याचे दोन भाग करायचे। दोन भाग केल्यानंतर एका भागामध्ये, त्याच्यातल्या एका भागामध्ये जेवढ्या रुपयानं स्वस्त आहे तेवढे जर का ऍड केले तर सरळ सरळ आपल्याला 1175 सापडते। एका बाकाची किंमत होते, दोन बाकाची किंमत 1175 अधिक 1175 म्हणजे 2350 रुपये होते। चौथ्या नंबरचे आन्सर राईट आहे मित्रांनो। स्टडी मॅथच्या माध्यमातून स्टडी अप अकॅडमी पुणे ह्या ॲप्समध्ये टीईटी फर्स्ट पेपरची बॅच सुरू आहे मित्रांनो। शिक्षक पात्रता परीक्षा अपकमिंग 2024 मध्ये होऊ घातलेली। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही लेक्चर असतात। नाईट शिफ्टला 8:30 वाजता क्लास सुरू होतो आणि 10:30 वाजता क्लास एंड होतो। लाईव्हचा क्लास डेली असतो आणि तेच रेकॉर्डेड होते। टीईटीच्या नोट्स आणि प्रॅक्टिस पेपर मित्रांनो तुम्हाला घरपोच पाठवलेले जातात। टीईटीच्या नोट्स किंवा
जे प्रॅक्टिस पेपर आहे आतापर्यंत झालेले 2023 पासून तर 2013 पासून तर 2021 पर्यंतचे जे पेपर झाले ते सर्व पेपर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात तुम्हाला प्राप्त होतात. सर्व विषयाचे सखोल मार्गदर्शन माझ्याच कडून दिले जातं. मॅथमॅटिक्समध्ये पारंगतपणा दाखवून तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवून दिले जातात. इंग्लिशमध्ये होकॅब असेल, इंग्लिश असेल, सर्व ग्रामॅटिकल वगैरे सगळंच तुम्हाला शिकवले जाते. मराठीमध्ये वन पेज सिस्टीमनुसार एक चॅप्टर परिपूर्ण करून आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मराठीमध्ये मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. परिसर अभ्यासामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट्स लक्षात घेऊन तुम्हाला शिकवले जाते. आणि बालमानसशास्त्र जरी किचकट असेल तरी सुद्धा खूप खोलात जाऊन उपपत्त्या असेल, संकल्पना असेल, प्रतिमानं असेल, जे काय असेल ते सर्व तुम्हाला शिकवले जाते. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. निश्चितचपणे तुम्ही स्टडी अप अकॅडमी पुणे हे ॲप्स डाउनलोड करा. तुम्हाला त्या ठिकाणी हे मिळून जाणार आहे. ओके, स्टडी अप अकॅडमी पुणे हा ॲप्सचा लोगो आहे. आणि जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर स्टडी मॅथ हे चॅनल सबस्क्राईब करा. सेकंड क्वेश्चन बघा, एक बाक आणि एक स्टूल यांची किंमत 1525 रुपयाचा आहे. बाकापेक्षा स्टूल 425 रुपयाने स्वस्त असेल तर 2 बाकांची किंमत किती? काय करायचं? ह्या दोनमध्ये काय करायची तर वजाबाकी करायची. काय करायची दोनमध्ये तर वजाबाकी करायची मित्रांनो. याच्यामध्ये म्हणजे 1525 वजा 425 किती येतं? 0 0 1100 येते. आता 1100ला 2 भागामध्ये डिवाइड करायचं. 1100 म्हणजे 550 अधिक 550. काय करायचं? एक कॅन्सलच करून टाकायचा 550. त्याच्यामध्ये पुन्हा हे 425 मिळवायचे. म्हणजेच काय होते? हे 550 म्हणजे स्टूलची किंमत होते आणि हे होते बाकाची किंमत. 5 7 9 950 75 एका बाकाची किंमत झाली मित्रांनो. परंतु एका बाकाची किंमत पाहिजे का आपल्याला? नाही, तर 2 बाकांची किंमत पाहिजे. सो 975 प्लस 975 इथं 0 हात चावला 1 7 7 14 1 15 हात चावला 1 आणि इथे 1950. 1950च आन्सर येते मित्रांनो. सो 4th नंबरचा आन्सर राईट आहे. चेक करूया, राईटच आहे. थर्ड क्वेश्चन बघा, एक बाक आणि एक स्टूल यांची एकूण किंमत 700 रुपयाचा आहे. बाकापेक्षा स्टूल जर 150 रुपयाने स्वस्त असेल तर 2 बाकांची किंमत किती? या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? हे 700 आणि 150 हे काय करायचं? वजाबाकी करायची, सबस्ट्रॅक्शन करायचं, त्याच्यामधून वजा करायचे. 700 मधून 150 गेले तर कितीवर राहतात? तर 550 राहतात. ओके, 500 600 700. ओके, आता 700 मधून 150 वजा करायचे, 550 राहतात. याचे 2 भाग करायचे. 2 भाग किती येतात? 275 आणि 275. 400 500 550 झाले. एक भाग म्हणजे हे स्टूलची किंमत झाली. स्टूलची किंमतच झाली किंमत. ओके, आणि हे काय झाली तर बाकाची किंमत होत आहे आता एका बाकाची. तर याच्यामध्ये प्लस पुन्हा हे 150 याच्यामध्ये मिळवायचे. म्हणजेच या ठिकाणी 5 7 5 12 हात चावला 1 म्हणजे 425. 425 एका बाकाची किंमत आहे. एका बाकाची किंमत तुम्हाला दिसून आली. ओके, आता 425 एका बाकाची किंमत आहे, परंतु 2 बाकांची किंमत विचारली म्हणून मल्टिपल बाय 2 केले किंवा त्याच्या दुप्पट करा, चालून जातं. 850 आन्सर येतं. 2 हात चावला 2 4 आणि 5 आणि 4 2 8 850 रुपये 2 बाकांची किंमत झाली. सेकंड ऑप्शन राईट येतं. राईट आहे सेकंड ऑप्शन. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, एक बाक आणि एक स्टूल यांची एकूण किंमत जर 1500 रुपयाचं आहे. बाकापेक्षा स्टूल जर 550 रुपयाने स्वस्त असेल तर 2 बाकांची एकूण किंमत किती? या ठिकाणी 1500 आणि 525 याची काय करायची तर वजाबाकी 550 ची वजाबाकी करायची. 0 5 हात चावला 1 9 15 हात चावला 1 म्हणजे 950 येतं. 950 चे 2 भाग करायचे. किती येतं तर 475 475 येते. 475चा एक भाग आणि 475चा एक भाग, 2 भाग मिळून 950 होते. आता 475 रुपयाचा स्टूल आहे मित्रांनो. आता 475 मध्ये जर हे की जेवढ्या रुपयाने स्वस्त असेल तेवढे रुपये जर याच्यामध्ये टाकले 550 तर एका बाकाची किंमत येते. एका बाकाची किंमत तुम्हाला दिसून येणार आहे. आता या ठिकाणी 5 7 5 12 हात चावला 1 4 5 9 1 10 म्हणजेच 1025 तुम्हाला एका बाकाची किंमत आहे. परंतु विचारलं काय तर 2 बाकाची किंमत म्हणून 2 गुणिले करायचं किंवा दुप्पट केली तर चालते. 2050 तुम्हाला दिसून येतं. सो 2 5 10 हात चावला 1 2 4 1 5 इथं 0 आणि इथं 2 2050 रुपीज 2 बाकांची किंमत येणार आहे. 2050 रुपीज. सेकंड ऑप्शन राईट आहे. येस. 5वा क्वेश्चन, एक बाक आणि एक स्टूल यांची किंमत सर
एकूण किंमत 2245 रुपीज आहे. बाकापेक्षा स्टूल 525 रुपयांनी स्वस्त आहे. तर 2 बाकांची किंमत किती? इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट व्हॉट इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आपल्याला या दोहोंची काय करावं लागेल तर वजाबाकी करावं लागेल. 525 वजाबाकी केली, इथंच वजाबाकी करा 0, इथं 2, इथं 7 5 12, इथं 1720 येतं. 1720 ला 2 भागामध्ये डिवाइड करा. तर याच्यामध्ये 850 860 860 असं येतं. 860 आणि 860, 8 2 16, नंतर 17 120. आता 860 ही स्टूलची किंमत झाली. स्टूलची किंमत म्हणजे याचे 2 भाग करायचे. देन याच्यामध्ये हे जेवढे रुपये स्वस्त असेल तेवढे रुपये मिळवायचे आणि तेव्हा कुठे एका भागाची किंमत आपल्याला सापडेल. 860, इथं 5, इथं 8, 8 आणि 5 13, 1385 रुपीज एका बाकाची किंमत आहे. मात्र या ठिकाणी 2 बाकांची किंमत विचारण्यात आलेली आहे, म्हणून या ठिकाणी 2 घ्यायचे. 2 पंचे 10, हात चोला 1, 2 8 16 आणि 1 17, हात चोला 1, 2 3 6, हां 6 ने किती होतं 7 होतं. देन 2 1 2 म्हणजे 2770. मित्रांनो 2770 रुपीज 2 बाकांची किंमत येणार आहे. सो थर्ड नंबरचा आन्सर राईट आहे, राईटच आहे आन्सर. ओके, अशा पद्धतीने 1 पासून तर 5 क्वेश्चन्स तुम्हाला टार्गेट करून शिकवण्यात आलेले आहे. आणि 6 7 8 9 10 हे जे क्वेश्चन आहे 6 7 8 9 10 हे सर्वच्या सर्व क्वेश्चन्स तुम्हाला माझ्यावाल्या पेएबल बॅचमध्ये शिकवल्या जाणार आहे. पेएबल बॅचमध्ये चॅप्टर वाईज सिरीज आहे, घटक वाईज सिरीज आहे. त्याच्यामध्ये अर्थमॅटिक वेगळं, अल्जेब्रा वेगळं, सांख्यिकी वेगळं, त्याच्यानंतर जॉमेट्री वेगळं, ह्या सगळ्या गोष्टी पेएबल बॅचमध्ये शिकवण्यात येणार आहे. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, प्लीज जॉइन माय क्लास अँड सपोर्ट मी अँड माय फ्युचर. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.